हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. बाळासाहेब असेल, उद्धव असेल, उद्धवच्या बरोबर काम करायला मला काहीच हरकत नव्हती. समोरच्याची इच्छा आहे का मी बरोबर काम करावं? महाराष्ट्राची इच्छा आहे ना. तेच तर ना, मग महाराष्ट्रात जाऊन सांगावं तिकडे. उद्धव ठाकरेंना माझ्यासोबत काम करायचं आहे का? राज ठाकरेंचा थेट सवाल. आमचे वाद किरकोळ, एकत्र येणं कठीण नाही. राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंना साथ. अगदी किरकोळ भांडणं, तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातम्या वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडण्याचा संदर्भ काय आहे. किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय. किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार. राज ठाकरेंच्या टाळीला उद्धव ठाकरेंची प्रतिटाळी. माझ्याकडून भांडणं नव्हतीच, मिटवून टाकली असं म्हणत उद्धव ठाकरेंकडूनही प्रतिसाद. शिवसेनेचे शत्रू हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत. ही भूमिका जर कोणी घेत असेल तर त्याचं स्वागत आहे आणि त्यानंतर पुढे आम्ही चर्चेला किंवा पुढल्या भूमिकेला आम्ही आमचं जे काय म्हणणं आहे ते सांगू. महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितासाठी राज आणि उद्धव यांनी एकत्र आलंच पाहिजे. ठाकरे बंधूंचे मामा चंदू वैद्य यांची न्यूज 18 लोकमतला प्रतिक्रिया. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील असं वाटत नाही. शिवसेना नेते संजय शिरसाट आणि नरेश मस्केंचं मत. तर उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना वाईट वागणूक दिल्याचाही आरोप. महाराष्ट्राला आणि मराठीला सर्वाधिक धोका हिंदीपासून नाही तर गुजरातीपासून. खासदार संजय राऊत यांचा दावा. पश्चिम मुंबईचं गुजरातीकरण केल्याचाही आरोप. मुंबईच्या विलेपार्लेमध्ये जैन समाजाचं आंदोलन. महापालिकेनं अतिक्रमणाविरोधात कारवाई दरम्यान जैन मंदिर पाडल्यानं समाज संतप्त. वातावरण तापलं. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी डॉक्टर घैसास यांच्यावर ठपका. डॉक्टर घैसास यांच्या विरोधात गुन्हा दाखल. ससूनच्या दुसऱ्या अहवालामध्ये डॉक्टर घैसास दोषी असल्याची प्राथमिक माहिती समोर. भांडूपमध्ये बेस्ट बस आणि रिक्षावर तलवारीनं हल्ला. हल्ल्यानंतर वाहनांमधील नागरिकांची धावाधाव. हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात. छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण पाणी टंचाई. गावकऱ्यांवर विकतचं पाणी घेण्याची वेळ. पाणी प्रश्नावर तोडगा काढण्याची मागणी. मराठवाड्याला हक्काचं पाणी मिळणार. या पिढीनं दुष्काळ पाहिला, पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांचं बीडकरांना आश्वासन.